2024 मध्ये राज्याचा जो अर्थसंकल्प सादर झाला त्यामध्ये अर्थसंकल्पात शिंदे फडणवीस अजित पवार सरकारकडून काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी निधीची घोषणा झाली आणि त्यानुसार कामाला सुरुवात झाली। मोदी सरकारनं कलम 370 हटवल्यानंतर अशा प्रकारे महाराष्ट्र भवन बांधण्याची वाट मोकळी झाली होती। मात्र आता काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधू देणार नाही अशी धमकी काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली आहे। त्यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। मात्र महाराष्ट्रातले प्रमुख मराठी नेते म्हणून आणि इंडिया आघाडीत सामील होणारे पक्ष म्हणून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मात्र यावर कुठलीही भूमिका स्पष्ट केली नाहीये। जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर विमानतळापासून जवळच असलेल्या बडगाम मध्ये महाराष्ट्र शासनानं 2.5 एकर जागा विकत घेतली। त्या जागेवर महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय झाला। त्याचं कामही सुरू झालं। जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्रातून जाणाऱ्या पर्यटकांसाठी उत्तम सोय असलेलं महाराष्ट्र भवन बांधण्याचा शासनाचा विचार होता। परंतु इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांनी स्थानिक हॉटेल व्यवसायावर परिणाम होतो या नावाखाली महाराष्ट्र भवनाचं बांधकाम बंद पाडण्याचा चंग बांधलाय। त्यातूनच ओमर अब्दुल्ला यांनी महाराष्ट्र भवन बांधू देणार नाही अशी धमकी आता दिली आहे। काश्मीर खोऱ्यात प्रचार सभेत बोलताना त्यांनी 370 कलमांच्या मुद्द्यावरून आगपाकड केली। आमचे सरकार राज्यात परत आल्यावर 370 कलम परत आणू असंही ते म्हणालेत। ओमर अब्दुल्ला यांनी दिलेल्या धमकीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटवलंय, त्यामुळे ते परत लागू करण्याची भाषा कोणी करू नये। महाराष्ट्र भवनाचं बांधकाम बंद पाडण्याची धमकी तर कोणीच देऊ नये, ती सहन केली जाणार नाही असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिलाय। पण कायमच मराठी माणूस मराठी माणसाचा पक्ष असं म्हणत मराठी माणसांकडे मत मागणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आणि दिल्लीतले एक मोठे मराठी नेते म्हणून शरद पवार या दोघांनीही ओमर अब्दुल्लांच्या या धमकीवर चकार शब्दही काढला नाही। खरं तर हे दोघंही आता इंडिया आघाडीत सामील आहेत, त्यामुळे ते आपल्या मित्र पक्षालाच म्हणजेच ओमर अब्दुल्लांना याबाबत समज देऊ शकतात। मात्र ती त्यांनी अद्यापही दिली नाही। आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना देखील काश्मीरात महाराष्ट्र भवन नकोय का असा प्रश्न विचारला जातोय। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद।